हाय हॅलो नमस्कार. मी तनुजा. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये मी स्वागत करते. आज आणले होते मी बाजारातून वाम आणि आता वाम बनवायचे ते ग्रेव्हीमध्ये बनवते. तर मी तेल तापवलं आहे, त्याच्यात टमाटर टाकला आहे, लसूण टाकला आहे, कढीपत्ता टाकला आहे, ते व्यवस्थित फ्राय केलं आहे. आला लसूणची पेस्ट टाकली आहे आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीरचं वाटण पण टाकते. ज्यांना खोबरं टाकायचं त्याने खोबरं पण टाका आणि मस्त व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्या. त्याच्यामध्ये मी टाकते लाल तिखट, हळद आणि गरम मसाला. आणि तिखट तुमच्या अंदाजे टाका. हो, आम्ही कमीच खातो म्हणून मी कमीच टाकले बरं. आणि ते पण तेल सुटेपर्यंत चांगलं शिजवा, जेणेकरून भाजीचा तुमचा रंग छान येईल. त्याच्यामध्ये पाणी टाका. पाण्यामध्ये चिंच किंवा कोकम ॲड करा, जेणेकरून तुमच्या भाजीची चव अजूनही वाढेल आणि त्याला एक चांगला आंबटपणा येईल. आणि आंबट असल्यावरती नॉनव्हेजचा तर वास अजिबात येणार नाही. आणि व्यवस्थित त्या पाण्याला उकळी आल्यावर त्याच्यात वामचे पीस टाका. पीस टाकल्यावरती ते स्लो गॅसवरती शिजवा. ते 15 ते 20 मिनटं शिजवा. हो, नाहीतर तुम्ही 5 मिनटात मच्छी शिजते म्हणून लगेच शिजवाल आणि काढून घ्याल, तसं करू नका. 15 ते 20 मिनटं स्लो गॅसवरती शिजवा, जेणेकरून तुम्ही नॉनव्हेजचा वास येणार नाही. आणि मग आपली भाजी एकदम चमचमीत तयार होणार. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्या चॅनलला फॉलो करायचं विसरू